आज संध्याकाळी 6:40 ते 6:47 या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रग्रहण झालं। वास्तविक खगोलशास्त्रातील एक आकर्षक घटना म्हणून चंद्रग्रहणाकडे पाहिलं पाहिजे। पण अजूनही गैरसमज आणि अंधश्रद्धेतून ग्रहण काळ म्हणजे अशुभ काळ अशी समजूत आहे। भारतात वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या वेळात चंद्रग्रहण पाहायला मिळालं। कोल्हापुरात केवळ 7 मिनिटांसाठी खग्रास चंद्रग्रहण दिसून आलं। आकाशातील एक नैसर्गिक आणि रोमांचक घटना म्हणून चंद्रग्रहण म्हणता येईल। सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच रेषेत येतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होतं। आज सायंकाळी चंद्रग्रहणाची अशीच खगोलीय शास्त्रीय घटना घडली। आजचं चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित स्वरूपाचं होतं, म्हणजेच भारतात चंद्र उगवण्यापूर्वीच त्याला ग्रहण लागलं होतं। आज भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये हे ग्रहण पाहायला मिळालं, पण अन्य ठिकाणी हे ग्रहण पूर्णवेळ दिसलं नाही। आज सायंकाळी 6:40 कोल्हापूरच्या आकाशात चंद्रोदय झाला, तर 6:47 कोल्हापुरातून ग्रहण कालावधी संपला होता। एकीकडे ग्रहण ही निव्वळ खगोलशास्त्रातील घटना असली तरी अजूनही त्याबाबत अनेक गैरसमज आहेत। ग्रहणावेळी अन्न खाऊ नये, गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये, ग्रहण पाहणं अपशकुन आहे असं अनेकांना वाटतं, पण प्रत्यक्षात त्यामध्ये तथ्य नाही। कारण चंद्रग्रहण ही पूर्णपणे नैसर्गिक खगोलीय घटना असते। चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं सुरक्षित असतं, त्यामुळंच आज भारतातल्या अनेक भागातून चंद्रग्रहण पाहिलं गेलं। चंद्रग्रहण ही भीतीची किंवा अशुभ घटना नव्हे तर कुतूहलाची घटना आहे। त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून आणि अंधश्रद्धा न बाळगता आकाशातील या अद्भुत दृश्याचा आनंद घेणं महत्त्वाचं आहे।